क्वेश्चन नंबर हे बघा प्रॅक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर 3 बघतोय. त्यात दिलेले सेगमेंट RM and segment RN are tangent segment of a circle with center O. Prove that segment OR bisects angle MRN as well as MON. इथं जर आपण व्यवस्थित बघितलं तर सेगमेंट RM कोणती येते and segment RN हे काय आहे tangent to what? To the circle. RM आणि RN हे दोघं काय आहे टँजेंट आहे. आपण टँजेंट सेगमेंट थिअरम बघितलंय. टँजेंट सेगमेंट थिअरम मध्ये काय असतं RM आणि RN हे कशाला सारखे. आणि या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं काय हे काय तुमचं जीवन आहे. या टँजेंट मुळे तुम्ही हे परपेंडिक्युलर ही म्हणू शकता. आलं लक्षात. तर विचारलं काय टू प्रूव्ह. तुम्हाला प्रूव्ह करायचंय की जे अँगल MRN आहे हिला कोण बायसेक्ट करतंय इज बायसेक्टेड बाय OR. ना OR bisects the angle MRN. त्यालाच कसं लिहू शकतो OR bisects angle MRN. बायसेक्ट म्हणजे काय असतो दोन भाग करणं. बायसेक्ट म्हणजे काय दोन भाग करणं. मग आता बघूया. इव्हन तुम्हाला हे पण काढायचंय कोणतं OR bisect अँगल MON. आलं लक्षात. मग इकडे बघा हर्षल प्रूफ मध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला इतकं लक्षात ठेवायचं की हे आहेत का हे प्रूव्ह करायचे आणि हे दोघं अँगल सारखे आहेत का हे प्रूव्ह करायचे. मग प्रूफ मध्ये काय येणार इन ट्रायंगल. दोन ट्रायंगल कोणते कोणते सांगू शकता का इथं OMR आणि दुसरं ट्रायंगल कोणतं आहे ONR. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर OM आणि ON हे सारखे कोण सांगू शकतं का रेड आहेत म्हणजे रेडियस आहे. रेडियस ऑफ सेम सर्कल. रेडाय ऑफ एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे. आलं लक्षात. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आणि मग त्यानंतर अँगल OMR कॉन्ग्रुएंट OMR कॉन्ग्रुएंट ONR का सारखे कोण सांगू शकतं इच 90 डिग्री बट वाय टँजेंट थिअरम मुळे. कोणत्या थिअरम मुळे टँजेंट थिअरम मुळे काय इच 90. हा टँजेंट थिअरम काय असतं हे टच करून जाते म्हणून हे जे रेडियस वरून आपण या लाईनवर जी म्हणजे हे जे अँगल ड्रॉ करतोय हे कसं येतं 90 डिग्री. ओके. आणि ते तुम्हाला माहिती आहे RM आणि RN सारखे आहेत. एक सर्कल घेतलं. सर्कलाच्या बाहेर तुम्ही काय केलं ते कुठलं तरी पॉईंट घेतलं. त्या पॉईंटवरून जेव्हा त्या वर्तुळावर टँजेंट ड्रॉ करतो तर ते जे दोघं टँजेंट्स आहेत ते कसे असतात सारखे असतात. सेगमेंट RM कॉन्ग्रुएंट सेगमेंट RN. कोणतं थिअरम आहे टँजेंट सेगमेंट थिअरम. हे आलं टँजेंट सेगमेंट थिअरम. मग दोघंही ट्रायंगल आता काय आले तुमचे काय आले कॉन्ग्रुएंट. दोघं टँजेंट काय आले प्रेम हा तर इकडे बघा वर therefore triangle OMR congruent triangle ONR. ट्रायंगल OMR आणि ट्रायंगल ONR मध्ये जर तुम्ही बघितलं
दोघं जर एकरूप आहेत, दोघं जर एकरूप आहेत तर तिघही बाजू आणि तिघही कोण एकरूप म्हणजे सारखे असतात. सिमिलर मध्ये काय असतं दर्शन हे प्रोपोर्शनल असतं, तिथं कॉन्ग्रॅन्ट आहे म्हणजे एकरूप आहे. ओके, तर हे कोणत्या टेस्टने येणार? साइड अँगल साइड म्हणजे घनश्याम हे कोणतं येणार? सासू टेस्ट. आलं लक्षात? घनश्याम भाऊ म्हणून हा काय असतोय घनश्याम? OMR कॉन्ग्रॅन्ट ONR, बरोबर. मग OMR कॉन्ग्रॅन्ट ONR मध्ये जर इकडे आपण बघितलं तर तिघही बाजून तिघही कोण सारखे पण करस्पॉन्डिंग म्हणजे OM कॉन्ग्रॅन्ट ON, बरोबर. त्यानंतर OR ही सामायिक आहे इथं. तर आपण जर बघितलं तर याचे येणारे अँगल आहेत ते अँगल बघूयात. कोणते कोणते दोन अँगल आहेत? OR जेव्हा बायसेक्ट करेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की पहिला आपल्याला MRN दाखवायचं आहे. MRO बघा इथे दिसतंय का? MRO अँगल MRO कॉन्ग्रॅन्ट NRO. दुसरं तिसरं पहिलं, दुसरं तिसरं पहिलं, दोघंही काय कॉन्ग्रॅन्ट, बरोबर. कशामुळे? या SS टेस्टमुळे, बरोबर. म्हणजे मराठीत त्याला काय म्हटलं जातं? बा तो बा. कोणतं? तर याला प्रूफ. आणि हे दोघं सारखे म्हणून देअरफोर हे दोघं सारखे म्हणून काय येणार तुमचं? देअरफोर OR बायसेक्ट अँगल. कोणता अँगल बायसेक्ट होतोय? MRN. आणि तसेच ह्या इक्वेशन वरून बघा आता मी पुसतोय, तसेच अजून काय होतंय बघा, लक्षात घ्या. MON MOR घेऊया. ऍक्च्युली MOR कोणतं? MOR कॉन्ग्रॅन्ट NOR or congruent NOR. Therefore OR bisect angle MON.